सकाळी उठलं की नाही, की एकच प्रश्न असतो, की आता नाश्त्यासाठी काय बनवायचं? किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं? आणि रोज मुलांना काहीतरी टिफिनमध्ये वेगळं हवं असते. सगळ्यांना नाश्त्याला सुद्धा वेगळं काहीतरी हवं असते. त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आणि वजन पण वाढायला नको, अशा काही रेसिपी हव्या असतील ना, तर तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज सुद्धा मी अशीच एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान हेल्दी रेसिपीसाठी ना, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेले आहे. आता फ्रेश मटार नसतील ना, तर तुम्ही इथे फ्रोझनसुद्धा घेऊ शकता. त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कढीपत्त्याची मी पानेसुद्धा टाकलेले आहे, म्हणजे याची टेस्ट खूप छान येते. त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची. आता घरात मोठ्यांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची थोडी जास्त टाकायची आणि लहान मुलांसाठी बनवत असाल ना, तर मग मिरची थोडी कमी टाकायची. थोडंसं यात 2-3 चम्मच पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला ना अशा पद्धतीने ही प्युरी म्हणा किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते घोळवून घ्यायचं. म्हणजे त्यात जे राहिलेलं असतं ना पेस्ट ती निघून जाते. ते सुद्धा आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यात मी ना अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता तांदळाचं पीठ जर नसेल ना, तर मग तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले पाणी न टाकता आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. वरून चवीपुरतं मीठ टाकूया आणि सगळं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे बॅटर आहे ना, ते आपल्याला मुरण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवायचं, म्हणजे हे बॅटर छान मुरतं. लगेच चटणी बनवून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यात एक मोठा पिकलेला टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडासा कांदा टाकलेला आहे आणि 1 इंच अद्रकचा तुकडा तोडून टाकला आहे. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पाणी न टाकता आणि इथे चटणी तयार झाली आहे. आता या चटणीला ना आपण लगेच तडका देऊ, म्हणजे ही चटणी अजून छान लागते. तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. जवळपास 1 चम्मच मी इथे तेल टाकलं आहे. त्यातच आपण थोडीशी ना उडदाची डाळ आणि चना डाळ टाकायची. आता हे 1-2 मिनिटं तेलात परतून घेऊ. त्यानंतर मग थोडीशी मोहरी आणि जिरेसुद्धा टाकायचे. परत हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आहे. चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता किंवा मग लाल मिरची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यात आपल्याला ही चटणी टाकायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 2-3 मिनिटं आपल्याला ही चटणी छान शिजवून घ्यायची आहे. वरून थोडासा चिरलेला कांदा टाकायचा, म्हणजे या चटणीची ना अजून टेस्ट खूप छान होते. एकदा तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा. पराठ्यांबरोबर खायला सुद्धा खूप छान लागते आणि मस्त आपली चटणी तयार झाली आहे. लगेच आपण ना चिलेसुद्धा बनवून घेऊ. तर पॅन गरम करायचा. त्यावर आपल्याला हे बॅटर हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला छान हा चिला भाजून घ्यायचा आहे. यावर मी तेल टाकलं आहे. तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित हे तेल आपल्याला या चिल्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपला हेल्दी पौष्टिक चिला तयार आहे. अगदी सॉफ्ट हे चिले बनवून तयार होतात. मुलांच्या टिफिनला जर दिले ना, तर दिवसभर सुद्धा हे टिफिनमध्ये असेच छान राहतात. तर इथे आपला चिला तयार झाला आहे. लगेच काढून घेऊ. तर इथे मी प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते हा चिला आणि त्याबरोबर आपण ही जी चटणी बनवली आहे ना, ती चटणीसुद्धा. आता या चटणीवर ना आपण छान लिंबू टाकायचा. एकदा लिंबू टाकून ही चटणी तुम्ही खाऊन बघा. टेस्टला इतकी छान लागते, की तुम्ही परत नक्की बनवाल. तर इथे बघू शकता आपले जे चिले आहे ना, ते सुद्धा एकदम सॉफ्ट आणि छान जाळीदार बनून तयार झाले आहे. यात इनो किंवा सोडा आपण काहीच वापरला नाहीये. तरी हे ना चिले खूप छान बनून तयार होतात. तर रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय